नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने भाग 2 की अगदी आत्तापर्यंत आपण पहिल्या भागामध्ये भारतामधील किंवा भारतापुढील अंतर्गत जी आव्हानं आहे की अशा या आव्हानामध्ये फुटीरतावादी चळवळी, ईशान्य भारतातील विविध अशा प्रकारच्या समस्या, नक्षलवाद या गोष्टींचा विचार आपण केला आहे की अगदी यामध्ये आपण पंजाबमधील विविध अशा प्रकारचा असंतोष, त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील विविध अशा प्रकारच्या समस्या पाहत असताना मिझोराम असेल, नागालँड असेल, आसाम असेल, अरुणाचल प्रदेश असेल की अशा या भागामधील ज्या काही समस्या आहे या समस्यांचा विचार आपण आत्तापर्यंत केलेला आहे. त्यानंतर नक्षलवादी चळवळ की अगदी नक्षलवाद म्हणजे काय, नक्षलवादी विविध अशा प्रकारच्या ज्या काही चळवळी आहे अशा या चळवळींचाही अभ्यास आपण आत्तापर्यंत केलेला आहे. पहा की अगदी यानंतर आपल्याला या ठिकाणी जमातवाद की जमातवाद म्हणजे नेमकं काय की जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर अशा प्रकारचं आव्हान असं म्हटलं जाईल. पहा की अगदी संकुचित अशा प्रकारच्या धार्मिक अभिमानामधून जमातवाद हा प्रामुख्याने त्या ठिकाणी निर्माण होत असतो. ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये हे जमातवादाचं जे बीज आहे हे बीज खऱ्या अर्थाने पेरलेलं आहे. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आलेले आपल्याला दिसत आहेत की अगदी एखाद्या समाजामध्ये भिन्न भिन्न धर्माच्या लोकांचं जे वास्तव्य आहे हे वास्तव्य असणं आणि त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य अशा प्रकारचा अभिमान बाळगणं यामध्ये काहीच वावगं नसतं. पहा, पण ज्यावेळेस या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो त्यावेळेस त्याचं रूपांतर दुराभिमानामध्ये झाल्या वाचून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे धर्म तुच्छ असं वाटत असतं आणि यातूनच खऱ्या अर्थाने जी धर्मांधता असते ही धर्मांधता त्या ठिकाणी येत असते. पहा, आणि मग धर्मांधता हा खऱ्या अर्थाने जमातवादाचा पाया आहे असं म्हटलं जातं. अशा या धर्मांधतेमुळे व्यापक अशा प्रकारच्या राष्ट्रीय हिताचा जो विसर आहे हा विसर लोकांना पडत असतो. भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरचा जो विश्वास आहे हा विश्वास उडला जातो. परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो. परधर्मीय देशबांधवांना शत्रू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एकमेकांच्या सणासुदींच्या प्रसंगी एकत्र येणेही त्यामुळं कमी कमी होऊ लागतं. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी संघटित होणं अशक्य होऊन बसतं. अशा या धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे पाहण्याची दृष्टीच ही त्या ठिकाणी कलुषित होऊन जाते. पहा, आणि त्यामुळं की अगदी काही लोक आर्थिक असेल, सामाजिक विविध अशा प्रकारचे जे प्रश्न आहे अशा या प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतूनच करू लागतात. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणामध्ये प्रभावशून्य आहोत असं सर्वच धर्मातील काही व्यक्तींना त्या ठिकाणी वाटत असतं. आपल्यावर सतत अन्याय होतो असे त्यांची समजूत होते. आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपात करत आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी बळावली जाते. अशा अवस्थेमध्ये ते आपल्या धर्माविषयी, धर्मबांधवांविषयी हळवे बनतात आणि आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत कोणी अपमान जर केला तर यातूनच खऱ्या अर्थाने दंगली ह्या पेटल्या जातात. मग अशा या दंगलीमुळे शेकडो निरपराध जे जीव आहे हे जीव मारले जातात. कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं त्या ठिकाणी नुकसान होतं. आणि मग की अगदी जर आपण पाहिलं तर सार्वजनिक जी शांतता आहे ही शांतता त्या ठिकाणी नष्ट होते. दंगलीमधील कटू आठवणी त्या ठिकाणी
निर्माण होतात आणि अशा या आठवणींमुळे माणसांची मनं एकमेकांपासून दुरावली जातात. एकमेकांबद्दलचा जो विश्वास आहे अशा या विश्वासाला तडा जातो. माणसामधील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो आणि तो तुटला की सामाजिक ऐक्यास खऱ्या अर्थाने तडा जातो. जर आपण पाहिलं तर सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसं साधणार? आणि म्हणूनच आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जर आपण पाहिलं तर भिन्न धर्मीय लोकांमध्ये आपण त्या ठिकाणी मिसळलं पाहिजे. परस्परांच्या सण उत्सवामध्ये आपण सहभागी झाले पाहिजे. एकमेकांच्या चालीरीती असतील, एकमेकांचे चांगले विचार हे आपण त्या ठिकाणी स्वीकारले पाहिजे. आपल्या सामाजिक किंवा आर्थिक प्रश्नाकडे आपणास तर्कशुद्धीनं त्या ठिकाणी पाहता आलं पाहिजे. अशा या प्रश्नांची धर्माशी कधीही आपण त्या ठिकाणी तुलना करू नये. धार्मिक सलोखा का बिघडतो? जर आपण पाहिलं तर त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत? विविध अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी शोध घेतला पाहिजे. हा जो जमातवाद आहे की हा जमातवाद खऱ्या अर्थाने नष्ट केला पाहिजे. जर जमातवाद नष्ट केला तरच राष्ट्रीय ऐक्य हे त्या ठिकाणी बळकट होऊ शकतं. म्हणजे जमातवाद नष्ट करून आपण राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पहा. आणि त्यामुळं अशा प्रकारचा हा जो जमातवाद आहे तो जमातवाद आपण नष्ट करणं अतिशय गरजेचं आहे. यानंतर प्रदेशवाद. प्रदेशवाद म्हणजे काय? की अगदी आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अशा प्रकारचा जो अभिमान आहे हा अभिमान बाळगणं म्हणजे प्रदेशवाद होय. की जसं आपण पाहतो की काही लोक म्हणतात मी बंगाली, मी मराठी, अशा प्रकारची आपली जी ओळख आहे ही ओळख सांगणं वेगळं, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारची भावना होणं हा अवाजवी अशा प्रकारचा प्रांतिभावना झाला. की आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत अशा प्रकारचं जे स्वरूप आहे हे स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणं स्वाभाविक आहे, पण त्याचं विकृतीकरण हे नसलं पाहिजे. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळतं आणि स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधत असताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झालेली आहे तर काही राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहिलेली आहे. की जर आपण पाहिलं गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, पंजाब, तामिळनाडू ही जी राज्य आहे ही राज्य आर्थिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या बऱ्याच प्रमाणामध्ये विकसित झालेली आहेत. तर ओडिसा, बिहार, आसामसारखी अशा प्रकारची जी राज्य आहे ही राज्य आर्थिक त्याचप्रमाणे औद्योगिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर ती अप्रगत राहिलेली आहेत. आर्थिक विकास आणि सुधारणा हा खऱ्या अर्थाने प्रगतीचा पाया आहे. ज्या राज्यामध्ये आर्थिक विकास होतो ती राज्य शिक्षण, आरोग्य, संस्कृती किंवा अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती साधत असतात. ज्या राज्यामध्ये अशा प्रकारचा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक त्याचप्रमाणे नागरिक सुविधांच्या बाबतीमध्ये खूपच मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा या राज्यांना मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य असे विविध अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या प्रांतांना पडत असतात. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभापासून दूर ठेवलं जात आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये बळावत जाते आणि यातूनच मग राज्यामधील असलेला जो काही सलोखा आहे हा सलोखा नष्ट होत जातो. आणि मग अशा प्रकारचा सलोखा जर नष्ट झाला तर त्याचा विपरीत अशा प्रकारचा परिणाम हा राष्ट्रीय ऐक्यावर होत असतो. आणि त्यासाठी हा जो सलोखा आहे की हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण तातडीने त्या ठिकाणी सोडवायला हवा. आपलं सरकार त्या दृष्टीने प्रयत्नही करत असतं. प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत
अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत ते जर आपण पाहिलं तर आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे, असा श्रेष्ठत्वाचा गंड त्या ठिकाणी विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो आणि मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. आपल्या विकासाच्या लाभामध्ये त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते आणि या उलट जर आपण पाहिलं तर जो भाग मागासलेला आहे अशा मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक त्या ठिकाणची जी अस्मिता आहे ती जगवावी लागते आणि त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी अशा प्रकारचा गौरव करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात आणि यातूनच खऱ्या अर्थाने जो प्रदेशवाद आहे हा प्रदेशवाद त्या ठिकाणी बळावला जातो आणि त्यामुळं आपलं जे राष्ट्रीय ऐक्य आहे की अशा या राष्ट्रीय ऐक्याला सुद्धा त्या ठिकाणी बाधा येताना आपल्याला आढळते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात त्या ठिकाणी काढला जाऊ शकतो आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर भारतापुढील काही मोजक्या अशा प्रकारच्या अंतर्गत आव्हानांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे की अगदी याच्याच जोडीला जर आपण पाहिलं तर अगदी विविध अशा प्रकारची जी काही आव्हानं आहे ही आव्हानंही भारताच्या पुढे आपल्याला आढळून येतात की जसं लोकसंख्या असेल, स्वच्छता असेल, शेतकऱ्यांच्या विविध अशा प्रकारच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि 2 वेळचं भोजन अशा कितीतरी समस्या आजही या ठिकाणी आपल्या भारतामध्ये भेडसावत असताना आपल्याला आढळतात आणि आपण अशा या आव्हानावर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतापुढील असे ही जी काही अंतर्गत आव्हानं आहे की अशा या अंतर्गत आव्हानामुळे सुद्धा आपलं जे काही राष्ट्रीय ऐक्य आहे हे राष्ट्रीय ऐक्य त्या ठिकाणी राष्ट्रीय ऐक्याला बाधा येऊ शकते आणि त्यामुळं असे ही जी काही विविध अशा प्रकारचे आव्हानं आहे की ह्या आव्हानांना सामोरं जात असताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही अशा प्रकारचा विचार करणं हे अतिशय आवश्यक असतं. पहा, म्हणजेच जर आपण पाहिलं तर प्रदेशवाद असेल, जमातवाद असेल, नक्षलवाद असेल अशा विविध प्रकारच्या गोष्टींना त्या ठिकाणी वेळीच त्या ठिकाणी आपण आवरलं पाहिजे की अगदी प्रत्येक प्रदेशातील लोकांच्या भावना त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक जमातीच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे आणि मग आपण जर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या तर निश्चित स्वरूपामध्ये भारतापुढील असणारी ही जी काही अंतर्गत आव्हानं आहे की ही आव्हानं निश्चितपणे हळूहळू कमी होत जातील आणि त्यामुळं की अगदी अशी जी काही मोजकी आव्हानं आहे या आव्हानांचा विचार आपण केलेला आहे. पण अशा या आव्हानांच्या बरोबरीत जर आपण पाहिलं तर लोकसंख्या असेल की अगदी लोकसंख्या, स्वच्छता, शेतकऱ्यांच्या विविध अशा प्रकारच्या समस्या, शेती, गरिबी, राहण्यासाठी घरं, 2 वेळचं भोजन अशा या कितीतरी समस्या आजही भारतामध्ये आहेत आणि त्यामुळं अशा या ज्या काही समस्या आहे तर या समस्यासुद्धा सुटणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळं आपण सर्व भारतीयांनी मिळून राष्ट्रीय ऐक्य हे त्या ठिकाणी बाधित होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे की अगदी अशा आपल्या राष्ट्रापुढील असणाऱ्या ज्या समस्या आहे या समस्याला सर्वांनी सामोरं जाणं हे अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारचे जे काही आव्हान आहे अशा या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी आपण देखील प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे की भारत देश हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्यामुळं अशा या विविध अशा प्रकारच्या समस्या या हळूहळू संपुष्टात आणण्यासाठी आपण सर्वांनीच या ठिकाणी हातभार लावणं अतिशय गरजेचं आहे की अगदी अशा या पाठामध्ये आपण एकंदरीत अशा या विविध अशा प्रकारच्या भारतापुढील असणाऱ्या आव्हानांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबतचाही अभ्यास यामध्ये अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा असतो आणि म्हणून तो जो अभ्यास आहे की हा अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये करणार आहोत की अगदी या ठिकाणी आपण भारतापुढील असणारी विविध अशा प्रकारची जी काही आव्हानं आहे अशा या आव्हानांचा विचार आत्तापर्यंत आपण केलेला आहे
विविध अशा प्रकारच्या ज्या समस्या आहे की अशा या समस्यासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. मित्रांनो, ही अगदी पाठावरील जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय आपण पूर्ण करावा असे मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.